झोपलेल्या मराठी माणसांना जय महाराष्ट्र। तुम्ही फक्त बघत राहा आणि विश्वगुरु केव्हा तुमच्या नाकाखालून मुंबई काढून घेईल कळणारही नाही। गुरुवारी झालेल्या परप्रांतीयांचा मोर्चा, ज्याला सरकार परवानगी देतं आणि सुरक्षाही देतं, आणि आज दुसरीकडे मराठी एकीकरण समिती, मनसे आणि उबाटा यांच्या मोर्चाला परवानगी नाकारतं। त्यापेक्षा अधिक म्हणजे या संघटनांच्या नेत्यांना रात्री 3:30 वाजता कर्तव्यदक्ष पोलीस आपल्या ठाण्यामध्ये उचलून घेऊन जातात। हे बघता सरकार कुणाच्या दबावाखाली काम करतंय हे मला नव्याने काही सांगायची गरज नाही। जय श्रीरामच्या घोषणा देत आपण निवडून आणलेल्या सरकारने आपल्यावर अदृश्यपणे लादलेल्या आणीबाणीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। मी विशाल गावगप्पाच्या आजच्या भागात आपलं स्वागत करतो। आजचा विषय आहे बटेंगे तो कटेंगे या घोषणेवर आपलं सरकार आणून आता बाटेंगे और काटेंगे या प्रांत विभाजनावर सरकारने वळवलेला मोर्चा। मोदी आणि शहांना त्यांच्या गुजराती पूर्वजांचं स्वप्न पूर्ण करायचं वेळ लागलेलं दिसतंय। स्वप्न म्हणजे मुंबई काबीज करण्याचं, आणि त्यात हातभारही आपलेच गद्दार लावतील आणि मग आमचा विदर्भ वेगळा याची घोषणा देत मुंबई यांच्या घशात घालतील। उगाच नाही बोलत आपण, आजच्या दिवसभरातील घडामोडींवर जरा लक्ष द्या, मग कळेल। आज मीरा भाईंदर इथे एक मोर्चा निघतो मराठीचा। त्याची पार्श्वभूमी अशी की गुरुवारी परप्रांतीय मराठी विरोधी मोर्चा काढतात। आम्ही दुकानं बंद केली तर मराठी माणूस 5 दिवसात भुकेने मरेल अशा घोषणा देतात। कसे आपण महाराष्ट्रात वरचढ झालोय याची ताकद दाखवतात, शक्ती प्रदर्शन करतात। यात मजेशीर बाब ही आहे की गुरुवारच्या या परप्रांतीयांच्या मोर्चाला सरकार परवानगी देतं आणि सुरक्षाही देतं। पण या महाराष्ट्राचं दुर्दैव बघा, जेव्हा मनसे, मराठी एकीकरण समिती व उबाटा या मोर्चाला उत्तर मोर्चाने द्यायला जातं तर तेव्हा त्यांना परवानगी नाकारली जाते। मला वाटतं यात सरकारला बघायचं असेल की परवानगी नाकारल्याने नेमकं होतं तरी काय। जेव्हा सरकारला लोकांचा रोष दिसला तेव्हा सगळं पोलिसांच्या माथी मारून मोरारजी देसाई 2.0 माध्यमांसमोर आले आणि लोकांची दिशाभूल करायला लागले। पण तुमच्या या सर्व गोष्टींमुळे मराठी माणूस आणखीन तीव्रतेने या मोर्चामध्ये मीरा भाईंदर येथे जमा व्हायला लागला। मोरारजी देसाई का म्हणलो तेही सांगतो। पंतप्रधानांच्या शर्यतीत जाण्याआधी महाराष्ट्रातल्या एका सोकॉल्ड चाणक्य नेत्याने आपले आदर्श बदललेले दिसते। ज्या मोरारजी देसाईंनी मराठी माणसांवरती गोळ्या चालवल्या त्या नेत्याचा आत्मा आपल्यामध्ये उतरवण्याचा पुरेपूर प्रयत्न आज एका मराठी व महाराष्ट्र दृष्ट्या नेत्याने दिवसभरात केलाय। हे आजच्या घडामोडींमध्ये दिसतंय। सत्तेच्या मोहापायी यांचे आदर्श वाजपेयीवरनं मोरारजी देसाई केव्हा झाले याचा ठाव ठिकाणी यांना लागलेला दिसत नाहीये। मराठीच्या नावाने इतका ठसका यांना लागला की काहीच कळेना। कधी काळी आपल्या भाषणात ठाणेकर म्हणायचे की आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वाचतात, पण ज्या वयापासून मला बाळासाहेब कळतात, मराठीच्या विषयावरती त्यांनी चुप्पी साधली असती का याचं उत्तर त्यांनी द्यावं। एकीकडे आनंद दिघे आणि बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे असा दावा करायचा आणि दुसरीकडे आपल्याच मंत्र्याला हिंदी सक्तीचा GR काढायला लावायचा। मीरा भाईंदर येथील आजच्या मोर्चात प्रताप सरनाईक यांच्यासोबत जे घडलंय ते चुकीचंच आहे, कारण की तो मंत्री जरी असला तर तो एक मराठी म्हणून आज मोर्चात सामील झाला होता आणि गेल्या 2-3 दिवसातले त्यांचे स्टेटमेंटही काहीशे मराठी हिताचेच होते। हिंदी सक्तीच्या विषयावर त्यांच्या वागाने ठेवलेल्या चुप्पीचेच परिणाम आज प्रताप सरनाईक यांच्या समोर दिसले। यात महत्वाची बाब म्हणजे अजित पवार यांना मांडलं। ते कोणत्याही दबावाला न जुमानता मराठीसाठी उघड उघड मैदानात आले। पण या शिवसैनिकांना बघितल्यावर इतकंच वाटतं की एकेकाळचा सोकॉल्ड वाघ मराठीच्या मुद्द्यावरती अमित शहांचा बोकड कसा झाला। हे सर्व बघता मला एक किस्सा तुम्हाला सांगावासा वाटतो। संत ज्ञानेश्वरांनी एका रेड्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि तो रेडा पटापट मंत्र बोलू लागतो। तशीच काहीशी परिस्थिती महाराष्ट्राने काल परवा बघितली। अमित शहा एका बोकडाच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि तो बोकड जय गुजरात बोलायला लागतो। तुम्हीच सांगा, हा बोकड बाळासाहेबांचे विचार पुढे नेऊ शकतो का? पण आज दिसलेल्या सरकारच्या मुजोरीचा मी एक मराठी माणूस म्हणून 100% निषेध व्यक्त करतो। हळूहळू एक एक डाव पुढे करत फडणवीस सरकारने मुंबई तोडण्याची लिटमस टेस्ट चालू केली आहे। अपेक्षा करतो आपण जागे व्हाल। जय महाराष्ट्र।